Good morning all of you. Today we are going to learn Industrial Dispute Act. In our last lecture we have seen about Minimum Wages Act. Okay. Now let's turn to our lecture. Because of rapid industrialization scenario, interpersonal relationship between employer and employee have changed and direct contact between the employer and the employed has diminished. तर बघा सगळ्यात आधी आपण जर बघायचं झालं तर नेमकं डिस्प्यूट म्हणजे काय किंवा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट म्हणजे काय. तर बघा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये वाद असणे किंवा कामगारांमध्ये असतील, मग कामगार मालक यांच्यामध्ये असतील, त्याचबरोबर वाद असणे किंवा मतभेद असणे, तर अशा गोष्टींविषयी असणारा कायदा यालाच इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट असं म्हटलं जातं. तर बघा बिकॉज ऑफ रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन सिनॅरिओ इंटरपर्सनल रिलेशनशिप्स बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई हॅव चेंज्ड. तर बघा मोठ्या प्रमाणात होत असलेली औद्योगिक क्रांती आणि या क्रांतीमुळं काय होते तर जे काही एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई आहेत तर त्यांच्यामध्ये असणारं जे इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे ते आपल्याला बदलताना किंवा त्या थोड्या त्यातल्या मर्यादा कमी होत असताना आपल्याला लक्षात येतात. अँड डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द एम्प्लॉयर अँड द एम्प्लॉईड हॅज डिमिनिश्ड. त्याचबरोबर जे काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्यामधला तर तो डिमिनिश्ड होताना आपल्याला दिसून येतो. डिमिनिश्ड म्हणजेच काय तर कमी होणे. ओके. तर बघा सेकंड पॉईंट बघा, in this situation disputes and differences of opinion between the two needs investigation and settlement by a third independent agency. तर बघा मग अशा परिस्थितीमध्ये डिस्प्यूट्स आणि डिफरन्सेस म्हणजेच वाद आणि मतभेद किंवा फरक ऑफ ओपिनियन बिटवीन द टू नीड्स, मग दोन्ही गरजा असलेल्या म्हणजेच डिस्प्यूट्स आणि डिफरन्सेस किंवा नीड्स इन्व्हेस्टिगेशनची नीड असलेल्या आणि सेटलमेंट. ओके. तर या दोन्ही गरजा असल्यामुळं थर्ड इंडिपेंडंट एजन्सी, मग थर्ड इंडिपेंडंट एजन्सीकडून काय होतं तर अशा पद्धतीच्या सिच्युएशन्स या डिस्प्यूट्स आणि डिफरन्सेसमध्ये घेतल्या जातात. ओके. पुढं बघा, सो गव्हर्नमेंट इन्व्हॉल्वमेंट इज इसेन्शियल अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट. The Industrial Disputes Act 1947 is government's effort to regulate industrial relations in India. मग हा जो ॲक्ट आहे तो कशाच्या संदर्भात आहे किंवा त्याचं मेन मोटिव्ह काय आहे तर बघा किंवा हा जो ॲक्ट आहे तो कधी ओरिजिनेट झाला किंवा त्याची सुरुवात कधी झाली तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टची सुरुवात ही 1947 साली झाली, जी भारत सरकारने सुरू केला आहे हा ॲक्ट. त्याचबरोबर सो गव्हर्नमेंट इन्व्हॉल्वमेंट इज एसेन्शियल आणि म्हणूनच यामध्ये असणारी गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट ही इसेन्शियल होती अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट. ओके. मग हा जो ॲक्ट होता हा सुरू करण्यामागं भारत सरकारचा काय उद्देश होता तर एफर्ट्स टू रेग्युलेट इंडस्ट्रियल रिलेशन्स इन इंडिया. तर भारताचे जे काही किंवा हे जे गव्हर्नमेंट्सचे जे काही एफर्ट्स होते ते काय होते तर इंडस्ट्रियल रिलेशन्स इन इंडिया, भारतामध्ये असणारे जे काय इंडस्ट्रियल रिलेशन्स आहेत म्हणजे इंडस्ट्रीमध्ये असणारे रिलेशन आहे कामगार किंवा कामगार मालक यांच्यामध्ये, तर ते रिलेशन्स काय करायचे तर सुधारणा करायची त्यामध्ये किंवा ते चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा काय होता तर मानस होता किंवा हेतू होता असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट पॉईंट बघा, धिस ॲक्ट सिक्स टू एन्श्युअर प्रोग्रेस ऑफ इंडस्ट्रियल थ्रू हार्मनी अँड कॉर्डियल रिलेशन्स बिटवीन एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. मग बघा कधीही जर आपण विचार केला तर एखाद्या इंडस्ट्रीची किंवा एखाद्या कारखान्याची किंवा ऑर्गनायझेशनची जर प्रोग्रेस व्हावी असं वाटत असेल किंवा त्यातून काहीतरी चांगलं उत्पन्न व्हावं असे वाटत असेल, रिझल्ट चांगला यावा, आपली इंडस्ट्री ही नेहमी मार्केटमध्ये सस्टेन राहावी असं जर वाटत असेल तर दिस ॲक्ट सिक्स टू एन्श्युअर प्रोग्रेस ऑफ इंडस्ट्री. मग या ॲक्टमधून आपल्याला एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे प्रोग्रेस ऑफ इंडस्ट्री थ्रू हार्मनी अँड कॉर्डियल रिलेशन्स बिटवीन एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज.
जर एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉईजमध्ये चांगल्या पद्धतीचं रिलेशन असेल, हेल्दी रिलेशन असेल, कोऑपरेटिव्ह रिलेशन असेल, तर अशावेळी काय होऊ शकतं, तर आपली जी काही इंडस्ट्री आहे किंवा आपला जो काही जी काही ऑर्गनायझेशन आहे तर ती चांगल्याच पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं आपली प्रगती करू शकेल आणि नेहमी मार्केटमध्ये सस्टेन राहील किंवा नेहमी मार्केटमध्ये चांगल्या पोझिशनला राहील. ओके, आता पुढं बघा इंडस्ट्रियल डिस्प्यूट. इंडस्ट्रियल डिस्प्यूट कॅन बी डिफाईन ॲज एनी डिस्प्यूट ऑर डिफरन्सेस बिटवीन. मग हा जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये असणारा वादविवाद असेल तर त्याची जर आपल्याला डेफिनेशन करायची झाली तर एनी डिस्प्यूट ऑर डिफरन्सेस एनी डिस्प्यूट ऑर डिफरन्सेस बिटवीन एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉयर्स. मग एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉयर्समध्ये असलेले डिस्प्यूट किंवा एम्प्लॉयर्स अँड वर्कमन, एम्प्लॉयर्स आणि वर्कमन यांच्यामधले असणारे डिस्प्यूट्स. त्याचबरोबर वर्कमन अँड वर्कमन ऑर व्हिच इज कनेक्टेड विथ. त्याचबरोबर वर्कमन किंवा वर्कमन आणि शेवटी एखादा वर्कमन जर कनेक्टेड असेल तर द एम्प्लॉयमेंट असेल किंवा सेकंड आहे बघा नॉन एम्प्लॉयमेंट असेल आणि थर्ड आहे द कंडिशन्स ऑफ लेबर. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. मग आता काही डेफिनेशन्स आपण बघूया. सम डेफिनेशन्स. दिस इज ॲन ॲक्ट टू मेक प्रोव्हिजन फॉर द इन्व्हेस्टिगेशन अँड सेटलमेंट ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स अँड फॉर सर्टन अदर पर्पजेस. तर बघा जर आपण काही यामध्ये डेफिनेशन बघायच्या झाल्या तर दिस इज ॲन ॲक्ट टू मेक प्रोव्हिजन फॉर द इन्व्हेस्टिगेशन. मग हा जो ॲक्ट होता किंवा हा जो कायदा होता तर तो नेमक्या कशाच्या संदर्भात बनवण्यात आला, तर दिस इज ॲन ॲक्ट टू मेक प्रोव्हिजन, त्यामध्ये तरतूद करण्यासाठी की इन्व्हेस्टिगेशन आणि सेटलमेंट इंडस्ट्रियल डिस्प्यूटच्या संदर्भात आणि काही सर्टन पर्पज जे होते, बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्याशी आधारित किंवा त्याच्यावर अवलंबून असण्यासाठी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या गोष्टींसाठी अशा प्रकारचा ॲक्ट हा अस्तित्वात आला. पुढं बघा त्यातली पहिली डेफिनेशन आहे ॲव्हरेज पे. आता ॲव्हरेज पे म्हणजे नेमकं काय, तर इट इज द ॲव्हरेज ऑफ द वेजेस पेएबल टू द वर्कमन. ॲव्हरेज पे म्हणजेच काय, तर बऱ्यापैकी वर्कमनला दिलं गेलेलं पेमेंट किंवा योग्य प्रमाणात दिलं गेलेलं पेमेंट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकताय. ओके, त्यातला पहिला पॉईंट आहे इन थ्री कंप्लीट मंथ्स फॉर मंथली पेड वर्कमन. 3 महिन्यांचं पूर्ण पेमेंट जे वर्कमनला मंथली दिलं जातं. बी आहे बघा इन 4 कंप्लीट वीक्स फॉर वीकली पेड वर्कमन किंवा पूर्ण 4 आठवड्यातलं वर्कमनचं पेमेंट. ओके, आणि लास्टचा पॉईंट नेक्स्ट पॉईंट आहे बघा इन 12 फुल वर्किंग डे फॉर डेली पेड वर्कमन. त्याचबरोबर पूर्ण 12 तासांचं फुल वर्किंग डे फॉर डेली पेड वर्कमन. ओके, तर अशा पद्धतीने याचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट पॉईंट बघा प्रिसेडिंग द डेट ऑन व्हिच द ॲव्हरेज पे बिकम्स पेएबल. त्याचबरोबर कुठली डेट आहे ज्याच्यावरती आपल्याला ॲव्हरेज पे हे मिळू शकतं. व्हेन द वर्कर हॅज वर्क फॉर लेस दॅन धिस पिरियड. त्याचबरोबर त्यानं कुठल्या दिवशी या सगळ्या पिरियडपेक्षा कमी काम केलं. द ॲव्हरेज पे इज कॅल्क्युलेटेड ॲज द ॲव्हरेज ऑफ द वेजेस पेएबल टू अ वर्कमन ड्युरिंग द पिरियड ही ॲक्च्युली वर्क. मग हे जे ॲव्हरेज ॲव्हरेज पे जे आहे ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, तर ॲव्हरेज ऑफ द वेजेस पेएबल टू वर्कमनला जे काय ॲव्हरेज पे दिलं जातं ते, त्याचबरोबर त्यानं त्या पिरियडमध्ये ॲक्च्युली किती काम केलं याच्यावरती त्याचं पेमेंट हे किंवा ॲव्हरेज पे हे ठरवलं जातं. सेकंड आहे बघा अवॉर्ड. अवॉर्डमध्ये बघा सेकंड अवॉर्ड मीन्स ॲन इंटेरिम ऑर अ फायनल डिटर्मिनेशन बाय एनी लेबर कोर्ट, इंडस्ट्रियल ट्रिब्युनल ऑर नॅशनल इंडस्ट्रियल
ट्रिब्युनल. तर अवॉर्ड मीन्स म्हणजेच काय, ॲन इंटेरिम ऑर अ फायनल डिटर्मिनेशन बाय एनी लेबर कोर्ट. तर बघा अवॉर्ड मीन्स ॲन इंटरिम ऑर अ फायनल डिटर्मिनेशन. तर शेवटचं जे काही अंतरिम किंवा फायनल डिटर्मिनेशन असतं लेबर कोर्ट करून त्याला अवॉर्ड असं म्हणलं आहे. इंडस्ट्रियल ट्रिब्युनल ऑर नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल. त्याचबरोबर मग त्यामध्ये इंडस्ट्रियल ट्रिब्युनल किंवा त्याला नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला त्या अवॉर्डची डेफिनेशन लक्षात आले का. अवॉर्ड मीन्स म्हणजेच काय, तर जे फायनल डिटर्मिनेशन केलं जातं किंवा फायनल जे कौतुक असतं तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर, तर त्याला इथं अवॉर्ड असं म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये इंडस्ट्रियल ट्रिब्युनल आणि नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल असे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. थर्ड पॉईंट आहे बघा एम्प्लॉयर. एम्प्लॉयर मीन्स इन रिलेशन टू ॲन इंडस्ट्री carried on by or under the authority of any department of the central or state government. The authority is prescribed the head of the department. तर आता एम्प्लॉयर म्हणजे काय, इन रिलेशन टू ॲन इंडस्ट्रीच्या रिलेशनमध्ये असणारा, कॅरीड ऑन बाय ऑर अंडर द ऑथॉरिटी, आणि ऑथॉरिटीकडून किंवा ऑथॉरिटीच्या अंडर असलेला एखादा व्यक्ती, एक असा व्यक्ती ऑफ एनी डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट. मग तो कुठल्याही डिपार्टमेंटचा असेल, मग ते सेंट्रल असेल, केंद्रीय असेल किंवा राज्यस्तरीय गव्हर्नमेंट असेल. द ऑथॉरिटी इज प्रिस्क्राईब द हेड ऑफ द डिपार्टमेंट. आणि अशा वेळेला इथं ऑथॉरिटी जी असते ती काय म्हणून ओळखली जाते किंवा काय म्हणून संबोधित केली जाते, तर हेड ऑफ द डिपार्टमेंट. ओके. पुढं बघा, in relation to an industry carried on behalf of a local authority, the chief executive officer of that authority. मग हे जे रिलेशन आहे किंवा रिलेशन टू ॲन इंडस्ट्री कॅरीड ऑन तर हे जे इंडस्ट्रियल रिलेशन आहे हे, तर बघा हे जे इंडस्ट्रियल रिलेशन आहे हे कॅरीड केलं जातं ऑन बिहाफ ऑफ अ लोकल ऑथॉरिटी. लोकल ऑथॉरिटी जी असते किंवा लोकल जे काही लोक असतात ज्यांच्याकडं अशा प्रकारची ऑथॉरिटी असते, तर त्यांच्याकडून हे अशा प्रकारची इंडस्ट्री किंवा अशा प्रकारचं इंडस्ट्रियल रिलेशन हे कॅरी केलं जातं. द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ दॅट ऑथॉरिटी, आणि त्या ऑथॉरिटीचा असणारा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ओके. पुढं बघा इंडस्ट्री. इंडस्ट्री मीन्स एनी बिझनेस, ट्रेड, अंडरटेकिंग, मॅन्युफॅक्चर ऑर कॉलिंग ऑर एम्प्लॉयर्स. तर बघा इंडस्ट्री म्हणजे नेमकं काय, तर इंडस्ट्री मीन्स एनी बिझनेस, कुठलाही बिझनेस किंवा उद्योगधंदा, ट्रेड, कुठलाही ट्रेड, अंडरटेकिंग, मॅन्युफॅक्चर ऑर कॉलिंग ऑर एम्प्लॉयर्स. म्हणजे एम्प्लॉयर्स असेल, मालक असेल, कॉलिंग असेल किंवा बिझनेस असेल, ट्रेड असेल, अंडरटेकिंग असेल, तर या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, तर इंडस्ट्रीमध्ये होतो. इट इन्क्लूड्स एनी कॉलिंग सर्व्हिस, एम्प्लॉयमेंट, हँडीक्राफ्ट ऑर इंडस्ट्रियल ऑक्युपेशन. मग यामध्ये कशाचा समावेश होतो बघा, तर इट इन्क्लूड्स एनी कॉलिंग सर्व्हिस, कुठलेही कॉलिंग सर्व्हिस असेल तर त्याचा यामध्ये समावेश होतो. एम्प्लॉयमेंट असेल, कुठल्याही प्रकारची रोजगार असेल तर त्याचा यामध्ये समावेश होतो. देन हँडीक्राफ्ट ऑर इंडस्ट्रियल ऑक्युपेशन, हँडीक्राफ्ट किंवा जे काही इंडस्ट्रियल ऑक्युपेशन्स असतील, म्हणजे जे काही व्यवसाय असतील इंडस्ट्रीशी संबंधित किंवा इंडस्ट्री संदर्भात असलेले व्यवसाय, तर या सगळ्यांचा काय होतं, तर यामध्ये समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा इंडस्ट्रियल डिस्प्यूट. आता नेमकं इंडस्ट्रियल डिस्प्यूट म्हणजे काय, तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट म्हणजेच एनी डिस्प्यूट ऑर डिफरन्सेस बिटवीन, कुठलाही डिस्प्यूट किंवा डिफरन्सेस बिटवीन. आता मगाशी आपण बघितलं त्याच पद्धतीनं की कुठल्याही प्रकारचा वादविवाद असेल इंडस्ट्रीचा किंवा फरक असेल तर मग तो कुणाकुणामध्ये. पहिला पॉईंट आहे बघा एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉयर्स यांच्यामध्ये किंवा एम्प्लॉयर्स आणि वर्कमन यांच्यामध्ये,
वर्कमन अँड वर्कमन ऑर व्हिच इज कनेक्टेड विथ. मग वर्कमन यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा डिस्प्यूट असू शकतो किंवा मग त्यांच्याशी कनेक्टेड असलेली लोक कोण, तर बघा द एम्प्लॉयमेंट ऑर नॉन एम्प्लॉयमेंट ऑर द कंडिशन्स ऑफ लेबर्स. मग त्यामध्ये रोजगारामध्ये समाविष्ट असलेले, रोजगारामध्ये समाविष्ट नसलेले आणि कंडिशन्स ऑफ लेबर आणि कामगारांच्या ज्या पद्धतीच्या स्थिती आहेत त्याच्यावरती आधारित असलेले, म्हणजे या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो तर इंडस्ट्रियल डिस्प्यूटमध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. तर बघा नेक्स्ट पॉईंट आहे बघा, डिसमिसल ऑफ वर्कर्स. डिसमिसल ऑफ वर्कर म्हणजे काय तर एखाद्या वर्करला किंवा एखाद्या कामगाराला डिसमिस करणं किंवा मराठीमध्ये त्याला बडतर्फ करणं असं म्हणतात. अ वर्कर डिसमिस्ड आफ्टर ऑब्टेनिंग द रिटर्न परमिशन फ्रॉम द रिजनल कन्सिलिएशन ऑफिसर बाय द एम्प्लॉयर डज नॉट व्हॅलिडेट द डिसमिसल बट ओनली रिमूव्स द बॅन ऑन द राईट ऑफ द एम्प्लॉयर हिज एजंट ऑर मॅनेजर टू डिसमिस द वर्कर. इव्हन देन डिसमिसल मे बी इंडस्ट्रियल डिस्प्यूट. तर बघा एखाद्या वर्करला जर डिसमिस केलं जातं किंवा बडतर्फ केलं जातं कुणाच्या परमिशननं, तर रिजनल कन्सिलिएशन ऑफिसरच्या संमतीनं काय केलं जाऊ शकतं तर बडतर्फ केलं जाऊ शकतं. बाय द एम्प्लॉयर डज नॉट व्हॅलिडेट द डिसमिसल. जर एखादा एम्प्लॉयर हा व्हॅलिडेट नसेल त्या डिसमिसलच्या संदर्भात किंवा त्यानं जर योग्य काम केलं नसेल त्या मालकानं, तर ओनली रिमूव्ज द बॅन ऑन द राईट ऑफ द एम्प्लॉयर. मग त्यावेळी जो एम्प्लॉयरचा राईट असेल किंवा जो हक्क असेल, अधिकार असेल, तर त्याच्यावरती बॅन लावले जातात. हिज एजंट ऑर मॅनेजर टू डिसमिस द वर्कर इव्हन देन डिसमिसल मे बी इंडस्ट्रियल डिस्प्यूट. आणि अशा वेळी मग या सगळ्या वादाचा समावेश किंवा या सगळ्या वादाचा संबंध हा इंडस्ट्रियल डिस्प्यूटशी लावला जातो किंवा लावता येतो. आणि त्यामुळेच डिसमिसल ऑफ वर्कर्स म्हणजे एखाद्या वर्करला बडतर्फ करणं किंवा एखाद्या वर्करला डिसमिस करणं, तरी हे सुद्धा इंडस्ट्रियल डिस्प्यूट किंवा इंडस्ट्रीमध्ये असणारे वाद माजवण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतं. ओके, पुढं बघा. Suspension of workman. A workman may be suspended pending inquiry and disciplinary action if after inquiry misconduct is proved. मग एखादा वर्कमनला सस्पेंड केली जाऊ शकतो किंवा त्याची इन्क्वायरी ही पेंडिंग ठेवली जाऊ शकते आणि डिसिप्लिनरी ॲक्शनसुद्धा त्याच्यावरती घेतल्या जाऊ शकतात इफ आफ्टर इन्क्वायरी मिसकंडक्ट इज प्रूव्ड. जर एखाद्या वर्कमनवरती घेतलेली इन्क्वायरी किंवा केलेली इन्क्वायरी ही जर मिसकंडक्टली प्रूव्ड झाली असेल तर त्याला सस्पेंड केलं जातं. पुढं बघा. द वर्कर इज डिसमिस अँड नॉट एंटाइल्ड टू एनी वेजेस ऑफ द सस्पेन्शन पिरियड. आणि त्याचबरोबर मग अशावेळी एखाद्या वर्कमनला काय केलं जातं तर डिसमिस केलं जातं आणि तो जेवढा वेळ किंवा जेवढे दिवस डिसमिस आहे तेवढ्या दिवसांसाठी त्याचं असणारं वेजेस किंवा त्याचं असणारं पेमेंट हे काय केलं जातं तर कट केलं जातं किंवा त्याला ते दिलं जात नाही. इन केस व्हेन अ वर्कर इज फुल्ली एक्झॉनरेटेड आफ्टर द इन्क्वायरी. तर बघा एखादा एम्प्लॉय हा इन केस व्हेन अ वर्कर इज फुल्ली एक्झॉनरेटेड आफ्टर द इन्क्वायरी. एखादा वर्कर हा जर पूर्णपणे दोषमुक्त असेल त्या केसमध्ये ही वूड रिमेन इन सर्व्हिस. मग तो परत त्याची जी सर्व्हिस असते ती कायम ठेवली जाते. अँड वूड बी एंटायटल टू हिज फुल वेजेस ऑफ द सस्पेन्शन पिरियड. आणि त्याचबरोबर त्याचं जे काही सस्पेन्शन पिरियडमध्ये जे काही पेमेंट कट केलं जातं किंवा जे पेमेंट त्याला दिलं जात नाही तर त्या पेमेंटचा सुद्धा यामध्ये विचार केला जातो. किंवा
किंवा त्याचं जे काही सस्पेन्शनमध्ये त्याचं जे काही पेमेंट असेल जे सस्पेन्शनमध्ये कट केलं जातं तर ते पूर्णपणे त्याला परत दिलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे बघा क्लोजर. इन केस ऑफ क्लोजर एम्प्लॉयर क्लोजेस द बिझनेस. क्लोजर तर बघा क्लोजर म्हणजे काय तर बंद करणे किंवा शेवट करणे एखाद्या गोष्टीचा. इन केस ऑफ क्लोजर एम्प्लॉयर क्लोजेस द बिझनेस. मग जर एखाद्या एम्प्लॉयरवरती क्लोजरची केस बसली असेल तर त्या व्यक्तीला त्याचा बिझनेस बंद करावा लागतो. अँड धस क्लोजर मीन्स द फायनल अँड इरव्होकेबल टर्मिनेशन ऑफ द बिझनेस इटसेल्फ. त्याचबरोबर क्लोजरचा अर्थ काय किंवा क्लोजर म्हणजे नेमकं काय तर फायनल म्हणजे शेवट आणि इरव्होकेबल टर्मिनेशन ऑफ द बिझनेस इटसेल्फ. त्याचबरोबर बिझनेस पुन्हा कधीही सुरू करता येणार नाही किंवा त्याच्यावरती पूर्णपणे बॅन असा सुद्धा त्याचा अर्थ हा केला जातो किंवा होऊ शकतो. ओके पुढं बघा नेक्स्ट पॉईंट लॉकआउट. लॉकआउट मीन्स त्यातला पहिला पॉईंट आहे बघा टेम्पररी क्लोजिंग ऑफ अ प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट. आता ह्या ज्या मी तुम्हाला डेफिनेशन सांगते किंवा डेफिनेशन ह्या ज्या एक्सप्लेन करते तर याचासुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॉकआउट किंवा व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लोजर. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. क्लोजर म्हणजे काय तर पूर्णपणे त्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीचा केलेला शेवट. लॉकआउट म्हणजे काय तर बघा त्याचे डेफिनेशन बघा ज्याच्यावरून तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. तर पहिला पॉईंट आहे टेम्पररी क्लोजिंग ऑफ अ प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट. तर एखादी रोजगाराची असणारी जागा किंवा एखादं रोजगाराचं असणारं ऑफिस किंवा नोकरीचं असणारं ऑफिस हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करणं त्यालाच काय म्हटलेलं आहे तर लॉकआउट. सेकंड आहे बघा सस्पेन्शन ऑफ वर्क. म्हणजे थोडा वेळ कामाला काय करणं तर सस्पेंड करणं किंवा ते ठिकाण थोडा वेळापुरतं बंद करणं. आणि थर्ड पॉईंट आहे बघा रिफ्युजल टू कंटिन्यू टू एम्प्लॉय एनी नंबर ऑफ पर्सन्स एम्प्लॉईड. त्याचबरोबर एखाद्या एम्प्लॉयरला किंवा एखाद्या मालकाला कुठलाही दुसरा नोकर भरती करण्यास रिफ्यूज करणं किंवा पूर्णपणे नकार देणं. ओके तर असा लॉकआउटचा अर्थ आहे. लॉकआउट म्हणजे पूर्णपणे बंद नाही. क्लोजर म्हणजे पूर्णपणे बंद. लॉकआउट म्हणजे अगदी थोड्या वेळापुरतं किंवा थोड्या काळापुरतं त्या कामाच्या ठिकाणाचं झालेलं बंद करणं. ओके पुढं बघा द लॉकआउट इंडिकेट्स द क्लोजर ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस अँड नॉट द क्लोजर ऑफ द बिझनेस इटसेल्फ. हां तर लॉकआउट आता इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं की लॉकआउट म्हणजे काय किंवा लॉकआउट काय इंडिकेट करतं. द क्लोजर ऑफ द प्लेस ते ठिकाण बंद केले कामाचं. ओके ना की तो बिझनेस बंद केला आहे. आले लक्षात. ॲज इन क्लोजर. आणि क्लोजरमध्ये काय केलं जातं तर पूर्ण जो बिझनेस आहे तोच बंद केला जातो किंवा त्याच्यावरती टाळेबंदी केली जाते. एक्सपिरियन्स हॅज शोन द लॉकआउट इज द वेपन ऑफ एम्प्लॉयर टू कम्प्लीट द एम्प्लॉईज टू ॲक्सेप्ट हिज प्रपोजल्स. मग जर तसा जर विचार करायला गेला आपण तर लॉकआउट करणं हे एम्प्लॉयरचं किंवा मालकाचं काय तर एक चांगलं शस्त्र आहे असं आपण म्हणू शकतो ज्याच्यातून त्याला त्याच्या कामगारांकडून जे काही काम करून घ्यायचं असेल म्हणजे ज्यावेळी एखाद्या वेळी कामगार पण चुकीचे असू शकतात. ओके आणि त्यांच्या मागण्या पण चुकीच्या असू शकतात. तर अशावेळी त्यांच्याकडून काम करून कसं घ्यायचं किंवा आपले नियम कसे लागू करायचे यासाठी लॉकआउट हा पर्याय एम्प्लॉयरसाठी चांगला मानला जातो किंवा एक वेपन मानलं जातं. जस्ट इन द रिप्लाय ऑफ द स्ट्राईक द वेपन ऑफ द एम्प्लॉईज टू कंपेल द एम्प्लॉयर टू ॲक्सेप्ट देअर डिमांड्स. आणि मग जर अशा वेळेला जर एम्प्लॉईजचं जर शस्त्र किंवा वेपन म्हणायला गेलं तर तो असतो स्ट्राईक म्हणजे संप करणं आणि त्यांना हव्या असलेल्या मागण्या त्यांच्या मालकाकडून किंवा त्यांच्या एम्प्लॉयरकडून पूर्ण करून घेणं. ओके मग एम्प्लॉयरचं वेपन कुठलं तर लॉकआउट आणि एम्प्लॉईजचं वेपन कुठलं तर स्ट्राईक. हे लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी. नेक्स्ट पॉईंट आहे बघा एंट्रेंचमेंट. तर बघा रिट्रेचमेंट म्हणजे काय. इट इज द टर्मिनेशन ऑफ द सर्व्हिस ऑफ अ वर्कमन फॉर एनी रिझन वॉट एव्हर एक्सेप्ट
ॲज अ पनिशमेंट इन्फ्लिक्टेड बाय वे ऑफ डिसिप्लिनरी ॲक्शन. मग रिट्रेंचमेंट म्हणजे काय तर टर्मिनेशन ऑफ द सर्व्हिस. ओके, रिट्रेंचमेंट म्हणजे काय, इट इज द टर्मिनेशन ऑफ द सर्व्हिस, म्हणजे एखाद्या कामगाराची सर्व्हिस संपुष्टात येते किंवा सेवा नोकरी संपुष्टात येते एनी रिझन व्हॉट एव्हर एक्सेप्ट ॲज अ पनिशमेंट इन्फ्लिक्टेड बाय वे ऑफ डिसिप्लिनरी ॲक्शन. इट डज नॉट इन्व्हॉल्व रिटायरमेंट ऑफ वर्कर ऑर टर्मिनेशन ऑफ द सर्व्हिस ऑफ अ वर्कर ऑन द ग्राउंड ऑफ कंटिन्यूड इल हेल्थ. तर टर्मिनेशन म्हणजे रिटायरमेंटचा यामध्ये कुठलाही संबंध येत नाही, किंवा एखादी व्यक्ती जर आजारी असली तर ती टर्मिनेशन लेटर देते. ओके, म्हणजे रिटायर्ड होण्याच्या आधी संपुष्टात आलेली नोकरी म्हणजे टर्मिनेशन. पुढं बघा, नेक्स्ट पॉईंट आहे सेटलमेंट. सेटलमेंट मीन्स अ सेटलमेंट arrived at during the conciliation proceedings and includes a written agreement between the employer and workman. सेटलमेंट म्हणजेच काय तर कन्सिलिएशनची जी प्रोसीड असते तर त्यामध्ये याचा समावेश होतो, आणि यामध्ये एम्प्लॉयर आणि वर्कमन यांच्यामध्ये एक लेखी ॲग्रीमेंट किंवा लेखी करार केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्राईक. स्ट्राईक इज रिफ्युजल अंडर अ कॉमन अंडरस्टँडिंग ऑफ एनी नंबर ऑफ वर्कर्स टू कंटिन्यू टू वर्क ऑर टू ॲक्सेप्ट एम्प्लॉयमेंट. त्याचबरोबर स्ट्राईक म्हणजे काय तर स्ट्राईक म्हणजे संप. मग याचा अर्थ काय तर कॉमनमध्ये कामगार काय करतात तर आपल्या समजुतीनुसार किंवा मग जेवढे काय कामगारांचे नंबर असतील तेवढे सगळे कामगार एकत्रित येऊन आपलं काम थांबवतात आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एम्प्लॉयरकडे स्ट्राईक करतात. नेक्स्ट पॉईंट आहे बघा वर्कमन. वर्कमन मीन्स एनी पर्सन इन्क्लुडिंग ॲन ॲप्रेंटिस एम्प्लॉईड इन एनी इंडस्ट्री. तर हा जो वर्कमनचा पॉईंट आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, तर मी इथं हे लेक्चर थांबवते. जर तुम्हाला कुठल्याही पॉईंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, आत्तापर्यंत जेवढं काही शिकवलं त्यामध्ये काही समजलं नसेल किंवा या लेक्चरमध्ये कुठल्या पॉईंटच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल, काही गोष्टी लक्षात येत नसतील तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन व्हॉट्सॲप ऑर यू कॅन डिरेक्टली कॉल मी. ओके, अँड आस्क युअर क्वेश्चन्स. नाव we are stopped here and see you in again next lecture. Thank you.